नवनाथ, बघितलं आपण मुंबईमध्ये ठिकठिकाणी जल्लोषाचं वातावरण सगळं आणि या सगळ्या ठिकाणी आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, सगळ्याच ठिकाणी जो परफॉर्मन्स आपला होता. मात्र केरळमध्ये ज्या पद्धतीने अजून थोड्याशा जागा आपल्याला अपेक्षित होत्या, केरळमधल्या एकूणात कामगिरीचं आपल्याला काय बोलावं असं वाटतं केरळबद्दल स्पेसिफिक? नवनाथ. अश्विन, मगाशी एक विश्वजित कदमजी यांनी एक उल्लेख केला होता की SIRच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने लोकांना वंचित ठेवण्याचं काम केलं. मुळामध्ये मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही केरळमध्ये जिंकता तेव्हा SIR योग्य असतं, निवडणूक आयोग योग्य असतं. तामिळनाडूमध्ये जिंकतात तिथं SIR योग्य असतं, SIR बद्दल काही आक्षेप नसतं. खरं तर या सगळ्या राज्यामध्ये SIR झालं होतं. तर SIR झालं असतं तर हे सगळे राज्य भारतीय जनता पार्टीने जिंकायला पाहिजे होतं. मग केरळमध्ये भारतीय जनता पार्टी कशी हारली, तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आघाडी कशी काय हारली? तसं असतं. निवडणूक आयोगालाच हाताशी धरून जर विजय मिळवता आला असता, तो केरळमध्ये जिंकता आला असता, तामिळनाडूमध्ये जिंकता असतं. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये आम्ही फक्त 9 जागांवर जिंकलो, त्यावेळेला आम्हाला जिंकता आलं असतं. पण निवडणूक आयोगाच्या हातामध्ये निकाल देणं असतं. जनता ही निकाल ठरवत असते आणि जनता कुणाच्या पाठीशी आहे त्याचा विजय होतो. मुळामध्ये जवळपास 90 लाख मतदार वंचित ठेवले असा आरोप केला जात आहेत. माझा उलट आरोप आहे की ममता बॅनर्जी यांनी गेल्या 15 वर्षामध्ये या 90 लाख बोगस मतदाराच्या आधारावर सत्ता मिळवली होती का? आणि या 90 लाख बोगस बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर आजपर्यंत ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली होती असा थेट आमचा आरोप आहे. आणि ज्या केरळचा तुम्ही उल्लेख केला, केरळमध्ये काँग्रेस वर्षानुवर्ष डाव्यांच्या मदतीला सत्तेमध्ये असते, परंतु यावेळेला डाव्याची धूळधाण केरळमध्ये उडाली आणि केरळमध्ये काँग्रेसला विजय मिळाला. विश्वजित कदम आणि राहुल गांधी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्हाला केरळ राखता आलं. परंतु मग केरळमध्ये जे SIR झालं, केरळमध्ये जे निवडणूक आयोगाने काम केलं, केरळमध्ये ज्या पद्धतीने यंत्रणा राबवली ती सगळी चांगली होती, व्यवस्थित होती. निवडणूक आयोग योग्य होते, निवडणूक आयुक्त वेगळे होते, केरळमध्ये सगळं काही आलबेल होतं. तिथं तुम्ही जिंकलात म्हणून ते योग्य होतं. आणि पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा तुम्ही लगेच निवडणूक आयोगाच्या नावानं बोट मोडता. मला वाटतं नाचता येत नाही आणि अंगण वाकडं ही म्हण काँग्रेसला लागू होते. अशा पद्धतीनं आपल्याला विजय मिळाला नाही की त्याचं आत्मपरीक्षण न करता काहीतरी कारण शोधायचे. निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त, SIR याबद्दल शंका उपस्थित करायची, हे धंदे काँग्रेसने बंद केले पाहिजे. जनता ज्यांच्या सोबत असते, जनता ही निकाल ठरवत असते, जनता ही आशीर्वाद देत असते. आणि पश्चिम बंगालमध्ये जनतेनं ठरवलं होतं 15 वर्ष ज्या पद्धतीने ममताची गुंडगिरी होती, ममता दिदींची दादागिरी होती, ती संपुष्टात आणण्याचं काम केलंय. केरळमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला सत्ता मिळाली. आणि आसाममध्ये, ज्या आसाममध्ये काँग्रेसनं सातत्यानं भारतीय जनता पार्टीवर खोटे आरोप केले, तिथं भाजपचा झेंडा फडकलेला आहे. नक्कीच नवनाथ, त्याच्यामुळे सगळ्या या एकूणात सगळ्या कामगिरीबद्दल तुम्ही अनालिसिस केलेलं आहे. तुम्ही आपल्या सोबतच राहा.